माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरनं उचलबांगडी करण्यात आलेली असून त्यांचं खातं बदलून कोकाटेंकडे आता क्रीडा मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। कोकाटे आता क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याचे मंत्री असतील, तर दत्तात्रय भरणे ज्यांच्याकडे आधी हे खातं होतं त्यांच्याकडे आता कृषी खातं देण्यात आलेलं आहे। विधिमंडळामध्ये सभागृहात पत्ते खेळणाऱ्या कोकाटेंचं डिमोशन झालंय, तर दत्तात्रय भरणे यांचं प्रमोशन झालंय। जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता। त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे। त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यामध्ये जे आहेत सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात। काय करायचं कमी जास्त सगळं ठरवत असतात। त्याच्याबद्दल मी कॉमेंट करण्यासारखं काही नाही की जेव्हा जनतेला असं वाटतं की काही आक्रोश तयार होतो तेव्हा एखादे निर्णय घ्यावे लागतात। मला असं वाटतं की अजितदादा पवारांच्या पक्षातही ती जबाबदारी होती। अजितदादांनी माननीय मुख्यमंत्री ही चर्चा केली असेल आणि अजितदादांची मुख्यमंत्री चर्चा करूनच मला वाटतं कृषी मंत्रीपद बदललं असेल। आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री। क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात। कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नको आहेत। महाराष्ट्राला चांगले ज्यांना क्रीडा विश्वातलं काहीतरी कळतं, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकेल असे मंत्री महाराष्ट्राला हवेत। ही फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि ही ॲडजस्टमेंट महाराष्ट्राला मान्य नाही। उनका इस्तीफा लेना चाहिए। जो आदमी ताश खेल रहा है असेंबली में, जो एक लोकतंत्र का मंदिर है, उस मंदिर में ताश खेल रहा है, उसका रेजिग्नेशन लेना चाहिए था, इस्तीफा लेना चाहिए था। उनको तो प्रमोशन ही दे दिया इन लोगों ने। स्पोर्ट्स एक बहुत बड़ी चीज़ है इस देश में। खेलो इंडिया से जैसा किरण रिजिजू जरूर वो अलग सोच विचार की पार्टी में काम करते हैं, फिर भी जो प्रोग्राम किरण रिजिजू के नेतृत्व में खेलो इंडिया हुआ बहुत अच्छी तरह ने उन्हें इम्प्लीमेंट किया और अच्छे को अच्छा कहना चाहिए। तो एक तरफ खेलो इंडिया में बच्चे करियर बनाने जा रहे हैं और एक ताश खेलने वाला रमी राव को ये मंत्री बना रहे हैं, बहुत महाराष्ट्र के लिए हानिकारक है। मित्र पक्षांच्यावरचा दबाव भाजपचा कमी झालेला आहे। पहिल्यांदा राजीनामा घेणार अशा बातम्या मित्र भाजपच्या वतीनंच माध्यमांमध्ये दिल्या गेल्या आणि मग ते होत नाही असं भाजपच्याही लक्षात आलं आणि हतबलता यामध्ये भाजपची निश्चितपणे यामधून दिसून येते। क्रीडा क्षेत्रात काम करणारे जे खेळाडू आहेत किंवा युवकांच्या कल्याणासाठी जे खातं काम करतं, मग युवा पिढीला किंवा खेळाडूंना तुम्हाला परत आता नवीन क्रीडा धोरण तयार होते, त्यात मग तुम्ही क्रीडा धोरणात ऑनलाईन गेमचा पण समावेश करणार आहेत का? हाही प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची राजकीय आगतिकता म्हणजे राजकीय एवढे अपरिहार्यता काय तुमची की तुम्हाला त्यांना मंत्रिमंडळातून काढता आलं नाही? एवढं स्पष्ट बहुमत असताना तुमची राजकीय अपरिहार्यता का दिसून त्यांचं मंत्रिपद का टिकवावं लागतं? ह्याचं उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला आणि खेळाडू आणि युवक वर्गाला सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यावं असं माझं मत आहे। सन्माननीय कोकाटे साहेबांना जे परत आता मंत्रालय दिले क्रीडा मंत्रालय ते खेळाशी संबंधितच आहे। त्याच्यामुळे मला वाटते ते अधिक आनंदाने ते काम करू शकतील, कारण मंत्रालय कोणतंही असो कॅबिनेट मंत्री म्हणजे तो सर्वंकष कॅबिनेटचा पार्ट असतात। त्याच्यामुळे खाते मला असं वाटते कॅबिनेटचे डिसिजन महत्त्वाचे असतात। खाते हे त्या काळापुरते म्हणजे जी बैठक असते 8 दिवसातली, त्या बैठकीच्या काळात 7 दिवस खाते काम पाहण्यासाठी असतात, परंतु कॅबिनेटमध्ये राहून त्यांना आणखीन सुद्धा मला वाटतं ग्रे फील्ड आहे, ते चांगल्या प्रकारे क्रीडा मंत्रालयात काम करू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।